एकदम आपल्या एरियातली टॉपची जिम लावायची, एकदम महागडेवाली, वर्षभराची मेंबरशिप भरायची, एकदम ब्रँडेड शूज घ्यायचे नायकीचे वगैरे, एकदम छान असं स्मार्ट वॉच घ्यायचं, टी शर्ट्स घ्यायचे, शॉर्ट्स घ्यायचे, शॉपिंग पूर्ण, 10 दिवस जिमला जायचं, त्याच्यानंतर पार्ट्या करायच्या. आपलं मोटिवेशन संपलेलं असतं, फिटनेस जर्नी तिथंच संपते. हे तुम्ही जे एकदम भारी भारी शूज घेता, शॉपिंग करता, स्मार्ट वॉचेस घेता, हे फक्त गॅजेट्स आहेत. ते तुम्हाला जर तुम्ही कन्सिस्टंटली जिम ज्यावेळी करता, खूप दिवसांसाठी जिम कंटिन्युअसली करत राहता, तर त्याच्यामध्ये 1% त्याचं महत्त्व असतं की तुम्हाला ते मदत करतील. हे तुमचे शूज, तुमचे टी शर्ट्स, तुमचे स्मार्ट वॉचेस त्या जिममध्ये एक जणही ऑब्झर्व करत नाही. कोणाला वेळ नसतो किंवा कोणाला इंटरेस्ट नसतो की ते तुमचे शूज कोणते घातलेले आहेत तुम्ही बघायला. त्यामुळं तुमच्या स्वतःमध्ये ट्रान्सफॉर्मेशन करून आणण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट असते ती म्हणजे सेल्फ मोटिवेशन आणि कन्सिस्टंट जर्नी. कंटिन्युअसली कित्येक दिवसापर्यंत 30 गोष्ट रिपीटेडली करत राहिला तर डेफिनेटली आपल्यामध्ये बदल घडून यायला लागतात. मी ज्यावेळी माझं ट्रान्सफॉर्मेशन सुरू केलं आणि माझं 23 किलो वजन कमी केलं, तर त्यावेळी लॉकडाऊन सुरू होता. लॉकडाऊनमध्ये सगळ्या जिम्स बंद होत्या. तर आमच्या सोसायटीतल्या जिममध्ये एक साधारण जिम ज्याच्यामध्ये डंबेल्स आहेत, थोडेफार वेट्स आहेत, आणि त्याच्यामधून मी माझं 23 किलो वजन कमी केलं. त्यामुळं जिम किती भारी आहे, किती महागडं तुमचं मेंबरशिप आहे, काय तुम्ही घालताय, ह्या सगळ्या गोष्टींना एवढं जास्त महत्त्व नाही आहे जेवढं तुमच्या कन्सिस्टंट एफर्ट्सला महत्त्व आहे.